नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पवना इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 2 जुलै 2025 म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 5 वाजता. तर मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे 1:10च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरची 10 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे पवना इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया इंडियन बँकबद्दल. तर मित्रांनो, इंडियन बँक Q1 टोटल बिझनेस रायजेस 10.2%, ॲडव्हान्सेस डिपॉझिट्स ग्रो स्टेडीली. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियन बँकने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1च्या बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीच्या टोटल बिझनेसमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 10.2%ची ग्रोथ दिसत आहे. आणि या कंपनीचा टोटल बिझनेस झाला आहे फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये 13.44 लाख कोटी रुपयांचा, जो एक वर्ष आधी होता 12.20 लाख कोटी रुपये. तसेच मित्रांनो, इंडियन बँकचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 9.3%ने ग्रो होऊन आला आहे फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये 7.44 लाख कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या बँकच्या ग्रॉस ॲडव्हान्सेसमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 11.3%ची ग्रोथ दिसत आहे. आणि या कंपनीचा ग्रॉस ॲडव्हान्सेस आला आहे फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये 6 लाख कोटी रुपये. चला आता बोलूया पंजाब नॅशनल बँकबद्दल. तर मित्रांनो, PNB रिपोर्ट्स ओव्हर 11% इयर ऑन इयर ग्रोथ इन ग्रॉस बिझनेस इन फर्स्ट क्वार्टर ऑफ फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पंजाब नॅशनल बँक या बँकने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, इथे चुकीचे आहे. 2024-25 नाही, तर इथे 2025-26 पाहिजे होतं. तर मित्रांनो, या कंपनीचा ग्रॉस बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 11.6%ने ग्रो होऊन आला आहे 27.19 लाख कोटी रुपये. तसेच मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकचा डोमेस्टिक बिझनेस झाला आहे फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये 26.17 लाख कोटी रुपयांचा. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया ॲड्स न्यू मॅगी नूडल्स लाईन ॲट सानंद विथ ₹105 कोटी इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेडने 105 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट सोबत आपल्या सानंद फॅक्टरी, जी गुजरातमध्ये आहे, तिथे न्यू प्रोडक्शन लाईन ॲड केली आहे आपल्या मॅगी नूडल्सची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेड मागल्या वीकमध्ये म्हणजे 23 जून 2025 पासून BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समधून बाहेर झाला आहे. आणि मित्रांनो, हा एक नेस्ले इंडियासाठी नेगेटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, मागल्याच वीकमध्ये नेस्ले इंडिया लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला होता. आणि त्याकरिता आतापर्यंत नेस्ले इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया V2 रिटेलबद्दल. तर मित्रांनो, V2 रिटेल
share jump after company reports 51% year-on-year basis revenue growth in financial year 2026 क्वार्टर 1. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, V2 रिटेल लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन इयर ऑन इयर बेसिसवर 51%ने इन्क्रीज होऊन 628 कोटी रुपये आला आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 मध्ये, जो एक वर्षाआधी होता 415 कोटी रुपये. चला तर बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, M&M फायनान्शियल शेअर जंप ऑन क्वार्टर 1 बिझनेस अपडेट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची टोटल डिसबर्समेंट्स झाली आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 मध्ये 12,800 कोटी रुपयांची, जी इयर ऑन इयर बेसिसवर 1%ची ग्रोथ दर्शवते. तसेच मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची बिझनेस ॲसेट्समध्ये सुद्धा आपल्याला हेल्दी ग्रोथ दिसत आहे, जी इयर ऑन इयर बेसिसवर 15%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 मध्ये आली आहे 1.22 लाख कोटी रुपये. मला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज प्रोजेक्ट्स सॉफ्ट क्वार्टर 1 फायनान्शियल इयर 2026 स्ट्रॉंग रिकव्हरी इन क्वार्टर 2. तर मित्रांनो, एका इंटरव्ह्यूमध्ये काही दिवसांपहिले टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या MD आणि CEO वॉरेन हॅरिस यांनी सांगितले होते की अशी अपेक्षा आहे की टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा बिझनेस फायनान्शियल इयर 2026च्या सेकंड हाफमध्ये चांगला परफॉर्म करू शकतो ॲज कम्पेअर टू फर्स्ट हाफ. आणि मित्रांनो, एक हाफ असतो 6 महिन्याचा. म्हणजे मित्रांनो, आपल्याला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे रिझल्ट थोडे सॉफ्ट पाहायला मिळू शकते, असे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या MD आणि CEOचे म्हणणे होते. आणि मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा रिझल्ट आपल्याला 14 जुलै 2025ला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, ही अपडेट 3 जुलै म्हणजे आजच सकाळी जवळपास 10:30 वाजता आली आहे. चला तर बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स टू स्पिन ऑफ कन्झ्युमर गुड्स ब्रँड्स अहेड ऑफ रिटेल IPO. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या 3 सबसिडरी कंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेड, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आपल्या एका होलिओन सबसिडरी कंपनीमध्ये एकत्रित करणार आहे. आणि त्या होलिओन कंपनीचे नाव राहील न्यू रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड किंवा RCPL. आणि मित्रांनो, या 3 सबसिडऱ्या कंपन्यांमध्ये स्पिनिंग, ॲपेरेल, फॅशन, फूड, पर्सनल केअर आणि बेवरेजेस ब्रँड्स येतात. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कमिशन्स 752 मेगावॅट सोलार कॅपॅसिटी इन फायनान्शियल इयर 2026 क्वार्टर 1 अप 112% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया.
तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये 752 मेगावॅटची सोलार पॉवर प्रोजेक्ट्स कमिशन केले आहे आणि 1 वर्षाआधी या कंपनीने सोलार पॉवर प्रोजेक्ट्स कमिशन केले होते सेम क्वार्टरमध्ये 354 मेगावॅट. म्हणजे मित्रांनो, आपल्याला टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरीच्या म्हणजे टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या सोलार पॉवर प्रोजेक्ट्सच्या कमिशनिंगमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 112%ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.